तर मुक्ता आणि सागरचं फायनली लग्न होतं आहे आणि खूप छान एक कलर कोऑर्डिनेट केलं आहे थोडंफार काहीतरी दोघांनी आणि खूप सुंदर दिसतात दोघंही. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. म्हणजे प्रेक्षकांचं असं झालं जिस दिन का हमें था इंतजार वो घडी आ गई. फायनली प्रेक्षकांचं असं झालं आहे. कसं वाटतं आज लग्न आहे आणि इतकी सगळीजणं आली आहेत फॅमिली एकत्र. खूपच छान. कॅमेऱ्याच्या मागे म्हणावं तर सिरियलमधले सगळे कलाकार या फेस्टिवल्सना एकत्र असतात, त्यामुळे रोज रोज तुम्हाला त्यांना भेटायला मिळतं. तुम्ही एकत्र मजा करता, मस्ती करता, खूप गप्पा मारता, धमाल करता, त्यामुळे खूप मजा येते. आणि ऑन कॅमेऱ्यासाठी म्हणावं तर ह्या सिरियलची जी कमिटमेंट आहे, जी गोष्ट आहे ती गोष्ट आत्ता खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. त्यामुळे इथून खरी सिरियल आणि इथून पुढे खरी गोष्ट सुरू होईल असं म्हणायला हरकत नाही. सो मजा येते, एक्सायटेड होत. पण हा लुक अचीव्ह करायला बऱ्याच आज खूप काही घडलं आहे. फायनल होतं आहे नाही होतं आहे. राज, काय झालं होतं नक्की सीन? मगाशी एका वेगळ्या पोशाखात होतात आणि आत्ता हा फायनल लुक झालेला आहे. ते काही कॉल्स असतात ते कॉस्ट्युम डिरेक्टर आणि चॅनलचे असतात, त्याचीच आम्ही वाट बघत होतो. आणि ऑब्व्हियसली जितका जवळ आपण पोहोचू शकतो त्या कॅरेक्टरच्या किंवा त्या पर्टिक्युलर कल्चरच्या, तो पोहोचण्याचा हा प्रयत्न होता. त्याच्यासाठी लागलेला हा वेळ होता. पण एकंदर जे आउटपुट आहे ते सगळ्यांनाच आवडतं आहे. सो हा वेळ जातोच कधी कधी, कारण ते अचीव करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि जसं आता ही म्हणाली तसं की आता इथून पुढे खरी गोष्ट सुरू होणार आहे आणि त्याच्यासाठी हा सगळा चाललेला प्रयत्न आहे. सो एन्जॉय करतो आहे सगळेच. हे सगळे फंक्शन्स झाले, फायनली लग्न आहे आणि बरंच काही आहे. म्हणजे कोळ्यांच्या घरात गेल्यावर बरेच अजून धांगडधिंगा बाकी आहे. रेडी आहे का मुक्ता सगळ्यासाठी? मुक्तालाच माहीत नाही आता आणि तेजश्रीलाही माहीत नाही आहे, कारण कुठेतरी इथे पण आम्ही काम करताना फॅमिली झालेली असते. सो शुभांगीताईची योगेश्वराची सवय झाली आहे, त्यांच्याबरोबर ते आईबाबा आहेत माझे या सिरियलमध्ये. सो त्यांच्याबरोबर सीन करायची सवय झाली आहे आणि शुभांगीताई इतकी ब्रिलियंट ॲक्टर आहे, त्यामुळे माझे मॅक्सिमम सीन्स हे तिच्याबरोबर असायचे. सो मला ॲक्टर म्हणून अरे माझे तिच्याबरोबर ते सीन कमी होतील का असं थोडंसं वाईट वाटतं आहे. बट ॲट द सेम टाईम एका नवीन फॅमिलीमधले सीन्स वाढणार आहेत, वेगवेगळ्या कलाकारांबरोबर मला आणखी एक्सप्लोअर करायला मिळणार आहे, ह्याचा आनंदही होतो आहे. फायनली बरेच लुक रिजेक्ट होऊन हा फायनल झाला आहे, तर तुला कितपत आवडला आहे? नाही, खरं तर रिजेक्ट असं नाही, फक्त काय होतं ना की अगदी छोट्या छोट्या ॲडजस्टमेंट असतात, काहीतरी दागिन्यांच्या असतात, कपड्यांमध्ये काहीतरी स्टिचिंगच्या असतात. सो अशा सगळ्या गोष्टी होत होत्या. बट अल्टिमेटली फायनली मला वाटतं ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास तो आता मस्त हो त्यांनी स्टायलिंग केलं आहे आणि उत्तम केलं आहे. तर सागर, काय कॉम्प्लिमेंट देशील? कारण का प्रेक्षक त्याचीच वाट बघतात. सागर कधी मुक्ताला कॉम्प्लिमेंट देईल, तर आज होऊन जाऊ दे ऑन कॅमेरा. अच्छा, ऑन कॅमेरा सागर मुक्ताला कॉम्प्लिमेंट देतोय. कपाळावर आटा पडला. सागर मुक्ताला म्हणाल्यानंतर साधारण केमिस्ट्री दे तू तेजस्वी. कॅरेक्टरमध्ये त्याला सांगावं लागतं तर ये बाबा. नाही, सुंदर दिसते ती खूप. आणि नेहमीच ती प्रत्येक कॉस्ट्यूम चांगल्या पद्धतीने कॅरी करते, कारण फक्त कॉस्ट्यूम घालणं महत्त्वाचं नसतं, ते कॅरी तितक्या चांगल्या पद्धतीने करता आलं पाहिजे. आणि ही काय प्रत्येक कॉस्ट्यूम, तो नऊवारी असू दे किंवा ह्याच्या आधीचा हळदीचा असू दे किंवा संगीतचा असू दे, तर प्रत्येक कॉस्ट्यूम ती खूप चांगल्या पद्धतीने कॅरी करते. सेम शिकवल्यासारखं बोलला. हेच सांगितलं होतं मी त्याला बोलायला. राजला एका वर्डमध्ये जर कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर काय दे? कोळी. म्हणजे एकदम वेगळी कॉम्प्लिमेंट होती, काहीच म्हणजे माहीत नव्हतं आहे ना. पण आता ह्या भागांसाठी प्रेक्षकांना काय एक छान अपील कराल? कारण का खूप एक्साइटमेंट होती ह्या भागांची आणि बरंच काही ट्विस्ट आहे. सावनीची एंट्रीसुद्धा आहे. काय एक सांगा? प्रेक्षकांनी आत्तापर्यंत मालिकेवर जेवढं प्रेम केलं आहे तसंच त्यांनी प्रेम करत राहावं. आणि खरंच या प्रेमाची गोष्टचा पहिला प्रोमो पाहिलात तेव्हा जी गोष्ट तुम्हाला कमिट करण्यात आली होती त्या गोष्टीचा खऱ्या अर्थाने श्री गणेशाय नमः होतो आहे. त्यामुळे ह्याचे साक्षीदार तुम्ही असा आणि आमच्या अगदी ह्या म्हणजे मुक्ता आज सागरच्या घरात पहिलं पाऊल टाकेल त्या प्रत्येक पावलाचे साक्षीदार तुम्ही असा आणि तिथपासून आमची जर्नी पहा. आणि ह्या जे काही लुक्स तुम्ही आता सध्या तुमच्यातर्फे प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत, तर त्या लुक्समध्ये एक्झॅक्टली काय काय गोष्टीत घडणार आहे आणि किती एक्साइटमेंट असणार आहे हे नक्की पहा, कारण मी खूप मेहनत घेतो आहे इथे. आता उखाणा रेडी नाही आहे, पण ॲक्च्युअल याच्यामध्ये घेणार आहात ना तुम्ही? त्यासाठी एपिसोड पहा. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.